तृतीय स्कंद अध्याय पहिला श्लोक पहिला. श्री शुक उवाच एवमेतत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल क्षत्रावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहमृद्धिमत्. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं जगज्जननी जगन्माता श्री रुक्मिणी मातेच्या आत्यंतिक करुणेमुळे भागवत काय करू शकतं हे तुम्हाला आज प्रत्यक्ष बघायला मिळाले. कारण बरेच जण इथं आले तेव्हा आश्चर्यचकित होऊन बघायला लागले जागा कशी बदलली, खालचे कसे वर आले. भागवत खालच्यांना वर आणतं आणि आपण वरच्यांना खाली नेतो. का? कारण आपलं अंतःकरण हे विकारग्रस्त असतं. विकार वरच्याला खाली आणतात आणि भागवत खालच्याला वर म्हणजे कैवल्यापर्यंत नेणारं आहे. काल द्वितीय स्कंदाचा विचार झालेला आहे. द्वितीय स्कंदामध्ये जे दशलक्षणं सांगितले शेवटी त्याचा विचार केला. आता आज तृतीय स्कंदाला प्रारंभ होतोय. आप्पांना काही काम असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत आणि म्हणून आजची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. तृतीय स्कंदामध्ये 33 अध्याय आहेत. देवतांचा संबंध सर्गाशी असतो. काल आपण जी दशलक्षणं पाहिली, मला माहिती आहे तुम्ही दरवर्षी ऐकणारे श्रोते आहात, त्यामुळे तुम्हाला सगळं 100% लक्षात येईल मला खात्री आहे. तुम्ही काही विसरत नाही. म्हणून जी दशलक्षणं आहेत, अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणभूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. त्यातलं सर्ग नावाचं जे लक्षण आहे ते सर्ग नावाचं लक्षण आता आपल्याला तृतीय स्कंदामध्ये व्यास महर्षी सांगणार आहेत, शुकाचार्य सांगणार आहेत. सर्गांचा संबंध हा देवतांशी असतो म्हणून याच्यामध्ये 33 अध्याय आहेत. कारण 11 रुद्र, 8 वसु, इंद्र, अग्नी आणि 12 आदित्य या सगळ्यांची जर बेरीज केली तर 33 येते. देवतांच्या द्वारे सूक्ष्मसृष्टी पहिल्यांदा परमात्मा कशी स्थापन करतात याचा विचार या तृतीय स्कंदामध्ये केलेला आहे. तृतीय स्कंदामध्ये 2 अवतार सांगणार आहेत आपल्याला. आता तुम्ही पुढे श्रवण करालच. एक आहे वराह अवतार जो क्रियाप्रधान आहे आणि दुसरा आहे जो ज्ञानावतार जो कपिल भगवंताचा अवतार आहे. यामध्ये 2 संसारही आपल्याला बघायला मिळणार आहेत. एक आहे सवासन संसार आणि दुसरा आहे निर्वासन संसार. वासनेनं जर संसार केला तर हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू सारखी संतती निर्माण होते आणि वासना रहित होऊन जर संसार केला तर कपिल भगवंतासारखी संतती निर्माण होते. हा या स्कंदाचा सारांश आहे. या स्कंदामध्ये 1441 श्लोक आहेत. त्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये शुकाचार्य सांगतात एवमेतत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल क्षत्रावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहमृद्धिमत्. आसन्न मरण असलेल्या परीक्षित राजानं शुकाचार्यांना अनेक प्रश्न केले आणि शुकाचार्य त्या सर्व प्रश्नांचं उत्तर विविध संवादामधून देत आहेत. आणि या स्कंदामध्ये आता मैत्रेय ऋषींचा संवाद आणि विदुरजींचा संवाद सुरू होणार आहे. शुकाचार्य सांगतात की राजा, तू विचारलेले जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न पूर्वी विदुरजींनी मैत्रेय ऋषींना विचारलेले होते. आणि विदुरावर भगवंताचं अत्यंत प्रेम होतं. कारण जेव्हा शिष्टाईसाठी परमात्मा गेले, दुर्योधनानं खूप तयारी करून ठेवली होती. जगातले चांगल्या प्रतीचे अश्व, जगातले चांगल्या प्रतीचे हत्ती परमात्म्याच्या सेवेसाठी आणून ठेवलेले होते. पण परमात्म्यानी दुर्योधनाकडे जाणं केलं नाही, परमात्म्यानी विदुराकडे जाणं केलं. भगवान उद्धवाला बोललेले आहेत, सूरदासजींनी वर्णन केलंय, बडे बडे मंदिर कौन काम के उद्धवजी चलो विदुर घर जाय. तिथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतील म्हणे पण तिथं प्रेम असणार नाही आणि परमात्म्याला फक्त प्रेम लागतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून शुकाचार्य सांगतात की दुर्योधनाचे पंचपक्वान्न टाकून दिले परमात्म्याने. दुर्योधन को मेवा त्याग्यो साग विदुर घर खाई सबसे ऊंची प्रेम सगाई. मग परीक्षित राजाने जेव्हा ऐकलं की विदुरजींच्याकडे परमात्मा गेले आणि विदुरजींची आणि मैत्रेय ऋषींची एकदा भेट झालेली होती, त्यांचा संवाद झालेला होता, सहज जिज्ञासा निर्माण झाली. आपलं असं आहे, जिज्ञासा नाहीये म्हणून आपण ऐकतो आणि सोडून देतो.
पण परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये मुक्तच व्हायचं असा त्यानं निश्चय केलेला होता. म्हणून परीक्षित राजा विचारतो, कुत्र क्षत्तुर भगवता मैत्रेयेणास संगमः कदा वा सह संवाद एतद वर्णयन प्रभो. हे प्रभो, मैत्रेय ऋषींची आणि विदुरजींची गाठ कुठं पडली, त्यांचा संवाद कुठं झाला हे तुम्ही मला सांगा. का त्यांचा संवाद तुम्ही मला सांगा? कारण महात्मे जेव्हा एकमेकाला भेटतात तेव्हा त्याच्यामध्ये संसारिक गोष्टी होत नसतात, त्याच्यामध्ये फक्त परमात्म्याचं चिंतन होतं. आणि विदुरजींसारखा महात्मा मैत्रेयजींसारख्या महात्म्याला प्रश्न विचारतोय म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गुह्य सांगितलेलं असेल आणि ते गुह्य तुम्ही मला सांगा. हे ऐकलं परीक्षित राजाचा आणि शुकाचार्यांना खूप आनंद झाला. आनंदित झालेले शुकाचार्य परीक्षित राजाला बोलायला लागले, यदा तु राजा स्वसुतान साधून पुष्णन्न धर्मेण विनष्ट दृष्टिः भ्रातुर्यविष्ठस्य सुतान् विबन्धून् प्रवेश्य लाक्षा भवने ददाह. शुकाचार्य सांगतात की राजा, आंधळ्या असलेल्या धृतराष्ट्रानं, भागवतकारांनी फार सुंदर शब्द वापरलाय, विनष्ट दृष्टी. विनष्ट दृष्टी कुणाला म्हणायचं? जो अंध आहे, ज्याची दृष्टी नष्ट झालेली आहे त्याला म्हणायचं विनष्ट दृष्टी. मग धृतराष्ट्र एकच अंध आहे का? धृतराष्ट्राची अंधता ही थोडीशी लक्षात घेतली पाहिजे. धृतराष्ट्र हा शरीरानं आंधळा आहे, पण त्याहीपेक्षा तो मोहानं जास्त आंधळा आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे, धृतराष्ट्र या नावामध्येच त्याचा अर्थ आहे, दुसऱ्याच्या राज्याला जो आपलं म्हणतो तो आहे धृतराष्ट्र. आणि या जर व्याख्येत बसवायचं झालं तर आपण सगळे धृतराष्ट्र आहोत. का तुम्हाला मी सांगते, दुसऱ्याचं राष्ट्र आपण आपलं म्हणतोय. हा देह पंचमहाभूताचा देह आहे. या पंचमहाभूताच्या देहाला आपण, हा माझा देह आहे, ही मी आहे, मी भागवत सांगायला लागले असा अभिमान आपण धारण करतो. म्हणजे पंचमहाभूताला जेव्हा जीव, परमात्मा अंश असणारा जीव माझं म्हणायला लागतो तेव्हा तो प्रत्येक जीव हा धृतराष्ट्र असतो. जशी धृतराष्ट्राची दृष्टी विनष्ट दृष्टी आहे तशी आपली सुद्धा दृष्टी विनष्ट दृष्टी आहे. कारण आपण अज्ञानाने ग्रस्त आहोत, आपण मायेने ग्रस्त आहोत, आपण मोहाने ग्रस्त आहोत. म्हणून अंध असणारा तो धृतराष्ट्र. जेव्हा भागवतकार उपदेश करतात त्यातला प्रत्येक उपदेश आपल्याला लागू होणारा असतो. फार मोठी शिक्षा आपल्याला ग्रंथ आणि पुराण देत असतात. नुसत्या कथा ऐकून त्या कधीच सोडून द्यायच्या नसतात. त्या कथेमधलं तात्पर्य लक्षात घ्यायचं असतं आणि त्या तात्पर्यानं आपलं जीवन आपण घडवायचं असतं. म्हणून विदुरजी, शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात की जेव्हा तो धृतराष्ट्र, अंध असणारा धृतराष्ट्र आपल्या दुष्ट पुत्रांचं पालन पोषण करत होता. दुर्योधनावर प्रेम होतं, पुत्र आहे म्हणून प्रेम असणं बरोबर आहे, पण अधिक प्रेम असणं, मोह असणं योग्य नाहीये. स्नेहाला मोहाचं रूप जर आलं तर मग मनुष्याला त्रास होत असतो. दुर्योधन कितीही चुकीचं वागला तरी धृतराष्ट्र त्याला प्रोत्साहन देत होता, त्याला उत्साहित करत होता. आणि आपल्या भावाची जी संतान आहेत, जे पांडव आहेत, त्यांना लाक्षाभवनामध्ये, लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. हे धृतराष्ट्राला माहीत होतं तरी सुद्धा धृतराष्ट्र काहीही बोलला नाही. दुसरी गोष्ट शुकाचार्य सांगतात की ज्यावेळी धृतराष्ट्राची सून द्रौपदी दुःशासनानं भर सभेमध्ये खेचून आणली आणि ती द्रौपदी रजस्वला अवस्थेमध्ये असताना तिचं वस्त्रहरण होत होतं, भीष्माचार्यांच्या समोर पदर पसरत होती, त्यानंतर द्रोणाचार्यांच्या समोर पदर पसरत होती, कुणीतरी मदत करा असं सांगत होती, पण सगळे मौन राहिले, कुणीही बोललं नाही, मान खाली घातली सर्वांनी. अशा वेळेस त्या द्रौपदीनं भगवंताला बोलावलं म्हणून द्रौपदी वाचली, हे लक्षात घ्या. आणि हा सगळा प्रसंग धृतराष्ट्र तिथं होता, अनुभवत होता, राजा होता. धृतराष्ट्राने आज्ञा दिली असती दुर्योधनाला थांबायची तर दुर्योधन थांबला असता, पण धृतराष्ट्राने तेही सहन केलं. म्हणजे हे दुसरं पुत्रमोहाचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट सांगितली शुकाचार्यांनी, जेव्हा द्यूत खेळला गेला, अन्यायानं द्यूत खेळला गेला, शकुनी खेळतोय, फासे त्याच्या बाजूनं पडतायत, हेही धृतराष्ट्राला माहीत होतं.
त्या द्यूताला धृतराष्ट्राला थांबवता आलं असतं. जुगारामध्ये द्यूतामध्ये कलीचा वास्त असतो, हे आपण प्रथम स्कंदामध्ये बघितलेलं आहे. द्यूतम पानम स्त्रियसूना यत्रा धर्मश्चतुर्विधा, शुकाचार्यांनी जे सांगितलं तसं युधिष्ठिराने द्यूत खेळल्यानंतर आपली सगळी संपत्ती हरून बसला युधिष्ठिर. त्याचा दंड म्हणून त्यानं वनवासही स्वीकारला, 1 वर्षाचा अज्ञातवासही त्यानं स्वीकारला. आणि हे सगळं करून जेव्हा युधिष्ठिर परत आला, युधिष्ठिराला नियमाप्रमाणे धृतराष्ट्राने त्याचं राज्य परत देऊन टाकायला हवं होतं, पण शुकाचार्य म्हणतात राजा युधिष्ठिराला धृतराष्ट्रानं त्याचं राज्य परत दिलं नाही. म्हणून हा एक रोष पत्करला पांडवांचा. दुसरी गोष्ट, भगवान श्रीकृष्ण शिष्टाईसाठी आले. जेव्हा युधिष्ठिराने सांगितलं देवा आपल्याला युद्ध करायचं नाहीये, उगीच नरसंहार कशासाठी करायचा, युद्धामध्ये कुणाचंच चांगलं होत नाही, म्हणून काय करा, आम्हाला दुर्योधनानं 5 गावं दिली तरी पुष्कळ आहेत, असं सांगून भगवंताला पाठवलेलं होतं शिष्टाईसाठी. परमात्मा कौरवांच्या सभेमध्ये आले, दुर्योधनाला बोलायला लागले, दुर्योधना युधिष्ठिराने सांगितलंय 5 गावं दिली तरी पुष्कळ आहेत, आम्ही युद्ध करणार नाही. इंद्रप्रस्थम वृकप्रस्थम जयंतम वारणावतम प्रयच्छ चतुरो ग्रामान कंचिदेकंच पंचमम, महाभारतातला श्लोक आहे. इंद्रप्रस्थ पाहिजे, वृकप्रस्थ पाहिजे, जयंत पाहिजे, वारणावत पाहिजे, ही 4 गावं मनानं मागितली होती. आणि 5वं गाव जे आहे, दुर्योधना तुला हवं ते दे, इथपर्यंत बोलले होते. आणि असा प्रस्ताव मांडल्यानंतर धृतराष्ट्र म्हणू शकला असता की आम्ही 5 गावं तुम्हाला द्यायला तयार आहोत, युद्ध थांबवा. पण धृतराष्ट्राला हे काही नको होतं, युद्ध हवं होतं, कारण सगळी सत्ता आपल्याकडे असावी, नंतर आपल्याला कुणी शत्रू असू नये असं धृतराष्ट्राला वाटत होतं. म्हणून धृतराष्ट्रानं भगवंताच्या बोलण्याचाही स्वीकार केला नाही, तिरस्कार केला, भगवंताच्या बोलण्याचा आदर त्याच्याकडे लक्ष अजिबात दिलं नाही म्हणे. आणि मग शेवटी विदुरजी हे प्रधानमंत्री आहेत, सल्लागार आहेत, म्हणून त्या विदुरजींना बोलवलं. किती निस्पृह हे राज्यकर्त्यांनी असलं पाहिजे याचं मार्गदर्शन आपल्याला भागवत करतंय. विदुरजी एवढे मोठे, ज्यांचा सल्ला धृतराष्ट्रांनी घ्यावा, ज्यांचा सल्ला पांडवांनी घ्यावा, ते विदुरजी एका साध्या घरामध्ये राहत असत. ज्या राज्याचा प्रधानमंत्री, ज्या राज्याचा नेता हा साध्या घरामध्ये राहतो, त्याची प्रजा महालामध्ये राहत असते. आणि मग त्या विदुरजींनी सल्ला मसलत करावी याकरता कौरवांच्या त्या सभेमध्ये येणं केलं. प्रश्न केला धृतराष्ट्रानं, विदुरा 5 गावं द्या असं म्हणतायत, काय करायचंय? तेव्हा विदुरजींनी स्पष्ट बोलायला सुरुवात केली. विदुरजींनी सांगितलं की महाराज तुम्ही युधिष्ठिराचं राज्य त्याला देऊन टाका, कारण युधिष्ठिराचं राज्य जर आत्ता तुम्ही त्याला दिलं नाही तर फार मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे. जरा त्या भीमाकडे बघा म्हणे, भीमाला सगळेजण घाबरत होते, त्या भीमाकडे बघा, तो भीम क्रोधानं एकदम संतप्त झालेला आहे आणि आता फुतकार टाकायला लागलाय. महाभारतामध्ये वर्णन आहे, पांडव एक क्रोधाचा समुद्र होते, कारण जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं इतका क्रोध आला होता त्यांना. सगळेजण एकेका क्रोधाचा एक सागर होते आणि अशा सागराचं मिलन म्हणजे भीम आहे. एवढा भीमाला क्रोध आलेला होता, कारण द्रौपदीवर अत्यंत प्रेम होतं भीमाचं. आणि तो भीम संतापलेला आहे. विदुरजी सांगतात आता तरी महाराज सावध व्हा, तो फुतकार टाकायला लागलेला आहे, त्यानं तो जर संतापला तरीही आपल्या राज्याचं कल्याण होणार नाही. दुसरी गोष्ट आहे महाराज, भगवान श्रीकृष्ण जे आहेत, भगवान श्रीकृष्णाला पांडवांनी आपलंसं करून घेतलंय. कारण भगवान श्रीकृष्ण ज्याच्याकडे आहेत त्याचाच विजय होत असतो. आणि भगवान श्रीकृष्ण कुठं राहतात? यतः सत्यम यतो धर्मो यतो ह्रीरार्जवम यतः ततो भवति गोविंदो यतः कृष्णस्ततो जयः. जिथं सत्य आहे, जिथं धर्म आहे, जिथं ह्री आर्जव आहे, ततो भवति गोविंदो, तिथं परमात्मा येत असतात. आणि यतः कृष्णस्ततो जयः, जिथं कृष्ण आहे तिथंच विजय. म्हणून भगवान श्रीकृष्णांना पांडवांनी आपलंसं करून घेतलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर ब्राह्मण सगळे आहेत आणि अवकाशातले सगळे देव, सगळ्या देवता या भगवंताच्या बाजूने आहेत. मग ज्यांच्या बाजूनं देव आहेत, ज्यांच्या बाजूनं ब्राह्मण आहेत, ज्यांच्या बाजूनं धर्म आहे,
ज्यांच्या बाजूनं सत्य आहे, आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा श्रीकृष्ण ज्यांच्या बाजूने आहेत, त्यांच्या विरुद्ध जर आपण युद्ध करायला गेलो तर आपलं कल्याण होणार नाही. विदुरजींनी स्पष्ट सांगून टाकलं. आणखी एक, तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करताय, पण तो तुमचा मुलगा नुसताच मुलगा नाहीये, मूर्तिमान दोष आहे, दोष. तुम्ही घराला मूर्तिमान दोषाला घरामध्ये वागवताय, त्याचा त्याग करून टाका. एक तर तो दुष्ट आहेच, शिवाय भगवान श्रीकृष्णाचा द्वेष करणार आहे, आणि भगवान श्रीकृष्णाचा द्वेष जो करतो त्याचं कधीच कल्याण होत नाही. म्हणून आता त्याच्या नादाला लागून, त्याच्या संगतीमध्ये राहून राहून तुम्ही सुद्धा भगवंताचे द्वेषी बनत आहात, ऐश्वर्यहीन होत आहात. म्हणून आत्ताच्या आत्ता तुम्ही त्या दुष्टाचा त्याग करून टाका. स्पष्ट सांगितलं. राज्यकर्त्याला सल्ला जेव्हा देतात तेव्हा त्यांचे पिये पुढं पुढं करतात, गोड गोड बोलतात. महाराज तुम्ही चांगले, जाणता राजा म्हणतात. म्हणजे महाराज तू शिवाजी महाराजानंतर तुमचाच अवतार आहे असं वाटतं बऱ्याच जणांना, राज्यकर्त्यांना, ते पियेंना. मात्र विदुरजी तसे नाही आहेत. विदुरजी खरा खरा सल्ला देत आहेत. प्रिय बोलणं असेल मात्र हितकर नसेल तर त्या प्रिय बोलण्यालाही काही अर्थ राहत नाही. प्रियही असावं आणि हितकरही असावं, तेव्हा राज्याचं, राजाचं आणि जनतेचं कल्याण होत असतं. म्हणून विदुरजी सांगतायत त्या दुष्टाचा त्याग करा. आणि हे दुर्योधनाने ऐकलं. दुर्योधन बाहेरच उभा होता. काय चालू आहे विदुरजींचं धृतराष्ट्राचं ते जेव्हा बोलणं दुर्योधनाने ऐकलं, तो एकदम संतापला आणि सभेमध्ये येऊन दुर्योधन मोठ्यानं बोलायला लागला, या दासी पुत्राला आत्ताच्या आत्ता हाकलून द्या म्हणे. खातोय आमचं आणि प्रतिपक्षाची हा बाजू घेतोय, काय याला अधिकार आमच्या घरामध्ये बोलण्याचा? दासी पुत्रानं त्याच्या योग्यतेनं राहावं, राजाच्या मध्ये बोलायला जाऊ नये असं दुर्योधन बोलतोय. आणि दुर्योधनाचं ते बोलणं ऐकलं. पुन्हा दुर्योधन बोलायला लागला, याला हाकलून द्या असं मी म्हटलं, याला मारून टाका असं मी म्हटलेलं नाहीये, याला ठार करू नका, याला फक्त हाकलून द्या. याचं कारण असं आहे की जेव्हा पांडवांचे तुकडे तुकडे हा दुर्योधन करेल तेव्हा या विदुरानं स्वतःच्या डोळ्यांनी ते बघितले पाहिजेत. आणि विदुर हा जेव्हा पांडवांच्या मस्तकांना मी कापलेलं पाहेन तेव्हा माझ्या मनाला शांतता होईल असं दुर्योधन बोलतोय. म्हणजे पांडवाचा होणारा संहार हा विदुरानं पाहिला पाहिजे, मग माझं मन शमेल असे दुर्योधनाने शब्द वापरले. भर सभेमध्ये विदुरजींसारख्या महात्म्याला दुर्योधनासारखा दुष्ट असं बोलतोय, पण विदुरजी आपल्या स्थिरतेपासून हल्ले नाहीत. याला म्हणतात महात्मा. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा. भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात महात्मे कसे असतात. तुल्य निंदा स्तुतीर मौनी. कुणी स्तुती केली तरीही त्याचा परिणाम त्यांच्या अंतःकरणावर होत नाही, कुणी निंदा केली तरीही त्याचा परिणाम त्यांच्या अंतःकरणावर होत नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. ही जी स्थिती आहे ती महात्म्याची बांधलेली असते. आपलं असं असतं, कुणी जरा काहीतरी म्हणलं की सगळं आपलं निघून जातं, आणि कुणी जरा स्तुती केली की आशे फुगून जातो आपण की काही विचारूच नका. म्हणून म्हटलंय सुख में फुले नाही, दुःख में तडपे नाही. दुःखामध्ये चलबिचल व्हायचं नाही आणि सुखामध्ये फुगून जायचं नाही. असं स्थैर्य जीवनाला प्राप्त झालं पाहिजे, आणि ते स्थैर्य हे भागवताच्या विचारांनीच प्राप्त होत असतं. मग तसं स्थैर्य विदुरजींच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून विदुरजींनी काय केलं, भगवंताच्या मायेची ही महती आहे असं जाणलं, आणि आपलं जे धनुष्य आहे ते त्यांच्या राजद्वारावर, कौरवांच्या राजद्वारावर ठेवलं आणि सांगितलं की आतापर्यंत एका मंत्र्याचं जे कर्तव्य होतं ते कर्तव्य मी पूर्णपणे पाळलेलं आहे. महाराजांना वेळोवेळी हिताचा सल्ला मी दिलेला आहे. आता माझी जर इथं गरज नसेल तर मी इथं राहणार नाही. म्हणून विदुरजी निघाले. जेव्हा विदुरजी निघून गेले, कौरवांच्या बाजूला जे थोडंसं पुण्य शिल्लक होतं, ज्याच्यामुळं कौरवांचं पारडं जड झालेलं होतं, तेही पुण्य आता निघून गेलं. सगळ्यात आनंद मोठा झाला तो भगवान श्रीकृष्णाला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले बरं झालं, आता त्या कौरवांना कुणीही वाचवू शकत नाही, कारण अधर्माची ती संतान आहे आणि अधर्माला संपवण्यासाठी धर्मावतार असणारा मी आहे. त्यानंतर विदुरजींनी ठरवलं, जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही, जिथं आपल्याला किंमत नाही, अशा ठिकाणी आपण राहायचं नाही. म्हणून विदुरजी तीर्थयात्रेला निघाले.
भगवंताच्या मूर्ती जिथं असतील, जिथं तीर्थक्षेत्र असतील, त्या तीर्थक्षेत्रांना, भगवंताच्या मंदिराला भेट देत देत विदुरजी निघालेले आहेत. जो 19वा श्लोक आहे तृतीय स्कंदातल्या प्रथम अध्यायातला, त्याच्यामध्ये तीर्थयात्रा कशी करावी याचे 7 नियम भागवतकारांनी सांगितलेले. गाम पर्यटन मेध्य विविक्त वृत्तिः सदा प्लुतोधशयनोऽवधूतः अलक्षितस्वैरवधूतवेषो व्रतानि चेदे हरितोषणानि. चातुर्मास्यासाठी बरेच जण पंढरपूरला येतात. का आपण चातुर्मासासाठी पंढरपूरला येतो? आणि असं नाहीये की बाहेरच्या आलेल्यांनीच या नियमांचं पालन करावं. तीर्थक्षेत्रामध्ये राहणारेही लोक तीर्थक्षेत्रामध्ये राहत जरी असले तरी त्याच्या नियमांचं पालन मात्र करत नाही. काय तीर्थक्षेत्रामध्ये राहण्याचं पुण्य आहे आणि काय त्याचे नियम आहेत हे या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत भागवतकारांनी. असं आहे, अन्यक्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपम भविष्यति. अन्य क्षेत्रामध्ये जर पाप केलं तर पुण्यक्षेत्रामध्ये येऊन ते नष्ट होतं, पण पुण्यक्षेत्रामध्ये जर पाप झालं तर त्याचा वज्रलेप होत असतो. आणि आपण पंढरपुरामध्ये राहून जर दिवसभर खोटं बोलत असू, पंढरपुरामध्ये राहून जर आपल्याकडून अधर्म होत असेल, दुसऱ्याचा द्वेष होत असेल, ईर्ष्या होत असेल, मत्सर होत असेल, तर आपण क्षणोक्षणी वज्रलेपाचं पातक करतोय, लक्षात ठेवा. म्हणून कमीत कमी चातुर्मास्याचा कालावधी तरी किमान 4 महिने तरी आपल्याला आपल्या विकारावर विजय प्राप्त करता आला पाहिजे. कसं राहावं तीर्थामध्ये? गाम पर्यटन मेध्य विविक्त वृत्तीः. विदुरजींनी स्वतःचा वेश असा धारण केला की आपल्याला कुणीही ओळखू शकणार नाही पर्यटनाला, तीर्थयात्रेला जाताना. म्हणजे तुम्ही म्हणाल मग आम्ही काही पंढरपुरात वेशांतर करून राहायचं? वेश का बदललाय विदुरजींनी? कारण आपण समोरच्याला ओळखू आलो तर काय होतं? बोलणं होतं. मग कुठून आलात? पाऊस पडला का नाही? काय करावं? असंच चाललंय, तसंच चाललंय, घरामध्ये मुलगा ऐकतच नाही, अमुक होतंय, तमुक होतंय, अशा काहीतरी फालतू गोष्टी बोलल्या जातात. याकरता आपण कुणाला ओळखूच येऊ नये असा विदुरजींनी निश्चय केला आणि वेश बदलला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जास्त बोलू नये, मौन राहता येईल तेवढं चातुर्मासामध्ये राहावं, सांसारिक गोष्टीमध्ये वेळ घालवू नये. दुसरी गोष्ट सांगितली आहे, विदुरजी आपल्या शरीराला कधीही सुशोभित करत नसत. तीर्थयात्रा करताना शरीराला सुशोभित करत नसत, कारण आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ आपण देतोय तीर्थयात्रेकरता. आणि जर आपण शृंगारामध्ये वेळ देत बसलो तर जे तीर्थयात्रेचं फल आहे ते राहून जाईल. मग दर्शनाला उशीर होईल, मग भागवताला उशीर होईल. आमच्या आप्पा आपल्या इथं 6 वाजल्यापासून बसले तरी आपल्याला अजून उशीरच होतो यायला. 7 वाजता काही जण येतात, काही जण भागवत सुरू झाल्यावर येतात. का असं होतं? कारण आपण स्वतःच्या शरीराला सुशोभित जरी करत नसलो, काही जण करतात त्यामुळे उशीर होतो, जे करत नाहीत ते उशिरा उठतात म्हणून उशीर होतो. याकरता ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, शरीराला सुशोभित करण्यामध्ये वेळ घालवला नाही पाहिजे तीर्थामध्ये राहताना. तिसरी गोष्ट सांगितली आहे, पवित्र आणि साधं भोजन केलं पाहिजे. पवित्र भोजन आणि साधं भोजन हे 2 शब्द वापरले. साधंही असावं आणि पवित्रही असावं. काही जण नुसतीच भाकरी खातात, साधं आहे, पण कसल्याही मनामध्ये कसल्याही गोष्टीचं चिंतन करत करत ती भाकरी केली जाते, नाहीतर टीव्ही बघत तरी केली जाते. जे पंढरपूरवासी आहेत त्या तर बायका काय करतात, 1 पोळी टाकायची आणि तेवढं पुढचं पाऊल बघून यायचं, पुन्हा दुसरी पोळी टाकायची. भगवंत स्वयंपाक करताना देवाचं चिंतन झालं पाहिजे. अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत म्हणत स्वयंपाक झाला पाहिजे, कारण तसे संस्कार आपल्या जीवनावर होत असतात. आहार शुद्धौ सत्वशुद्धी म्हटलेलं आहे. आहार शुद्धी फार महत्वाची आणि ती आहार शुद्धी आपल्याला साधली पाहिजे. असे अन्नाचा जो स्थूल भाग आहे त्याचं विष्ठा तयार होते आणि त्याच्याही पेक्षा अन्नाचा जो सूक्ष्म भाग आहे त्याचं रक्त तयार होतं, त्याही पेक्षा सूक्ष्म भागाचं मन तयार होत असतं. म्हणून जर मन चांगलं शुद्ध सात्विक ठेवायचं असेल तर आहारही शुद्ध सात्विकच असला पाहिजे. म्हणून चातुर्मासामध्ये कांदा लसूण खात नाही. वर्णन तर असं आलंय की ब्राह्मणांनी सुद्धा एकदा कांदा खाल्ला की पुन्हा त्याची मुंज करावी लागते.
पलांडू भक्षणम पुनरुपनयनम असं मनुस्मृतीमध्ये म्हणलेलं आहे, आणखी धर्मशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. असो, कांदा लसूण चातुर्मासामध्ये वर्ज्य आहे, वांग्याची भाजी वर्ज्य आहे, अजून बरेचसे नियम आहेत. म्हणजे साधं आणि पवित्र भोजन करावं तीर्थामध्ये. दुसरं, विदुरजींनी काय केलं, शुद्ध वृत्तीनं जीवन निर्वाह चालवलेला आहे. कुठल्याही वाईट जीवन निर्वाह करण्यासाठी वाईट कर्माचं आचरण विदुरजी करत नाहीयेत. आणि प्रत्येक तीर्थामध्ये विदुरजी जेव्हा जात आहेत तेव्हा स्नान करतायत. लक्षात घ्या, आपण पंढरपुरात राहतो पण दशहऱ्यामध्ये सुद्धा चंद्रभागेला जात नाही, अशी आपली स्थिती आहे. तीर्थामध्ये असून काय उपयोग आहे, त्या तीर्थाचा लाभच आपण घेत नसू तर. म्हणून पवित्र शुद्ध भोजन, शुद्ध वृत्तीनं निर्वाह आणि प्रत्येक तीर्थामध्ये स्नान करतायत. झोपतायत कुठं विदुरजी, तर म्हणे जमिनीवर झोपतायत. जमिनीवर म्हणजे नुसत्याच जमिनीवर नाही, गादीचा त्याग त्यांनी केलेला आहे. जे घोंगडं आहे, जे चांगलं सात्विक आहे, त्याच्यावर विदुरजी शयन करतायत, म्हणजे जमिनीवर शयन करतायत. आणि भगवंतांना प्रसन्न करणाऱ्या व्रताचं पालन विदुरजी करतायत. ज्याच्यामुळे भगवान प्रसन्न होतील असे सगळे व्रत विदुरजींनी स्वतःमध्ये बांधवून घेतलेले आहेत. मग ती दया असेल, क्षमा असेल, शांती असेल, भगवंताचं नामस्मरण असेल, भागवताचं श्रवण असेल, भागवताचं स्मरण असेल, या सगळ्या व्रतांना आपल्या जीवनामध्ये विदुरजींनी घेतलेलं आहे, असं या 19व्या श्लोकामध्ये सांगतात. अशा पद्धतीनं जेव्हा मनुष्य तीर्थयात्रा करतो तेव्हा त्या तीर्थयात्रेचं संपूर्ण फळ हे मनुष्याला प्राप्त होत असतं. मग विदुरजी तीर्थयात्रा करत करत भारतवर्षामध्ये प्रभास क्षेत्रावर पोहोचलेले आहेत. आणि तोपर्यंत इकडं युधिष्ठिर महाराज एकछत्री साम्राज्य त्यांचं स्थापन झालेले, राज्य करायला लागलेले आहेत. आणि प्रभास क्षेत्रावर आल्यानंतर विदुरजींनी कौरवांच्या विनाशाची कथा ऐकली, बातमी ऐकली. अर्थातच आयुष्यभर त्यांच्याकडे राहिले होते विदुरजी, त्यामुळे अंतःकरणाला थोडंसं दुःख झालं. सरस्वती नदीच्या तीरावर शोक झाला थोडासा विदुरजींना, कारण त्यांची दुर्गती होणार होती हे विदुरजींना पाहवत नव्हतं. अशा पद्धतीनं शोक थोडा वेळ झाला, पण त्या मनाला आवरलं आणि पुढं 11 तीर्थामध्ये विदुरजींनी स्नान केलं. त्यातला आहे त्रित, उष्णा, मनु, पृथु, अग्नी, आसित, वायू, सुदास, गौ, गुह आणि श्राद्धदेव नावानं प्रसिद्ध जे 11 तीर्थ आहेत त्या तीर्थामध्ये स्नान केलं. जे मरण पावलेले आहेत त्यांना तिलांजली दिली, संबंधितांना तिलांजली दिली. आणि मग विदुरजी पुढे निघतात अनेक तीर्थ पाहत पाहत. जेव्हा विदुरजी अनेक मंदिरांचं दर्शन घेत घेत यमुना तीरावर पोहोचले तेव्हा विदुरजींनी समोरच उद्धवजींना पाहिलं. विदुरजीही महात्मा आहेत आणि उद्धवजीही महात्मा आहेत. जेव्हा 2 हरिभक्त एकमेकाला भेटतात तेव्हा त्यांची अवस्था काय होते, कबीरजींनी वर्णन केलंय. 4 मिले 64 खिले, 20 खडे कर जोर, हरिजन को हरिजन मिले, बिहसे 7 करोड. 4 मिले म्हणजे दोघांचे हात, 2-2 हात, 4 मिले. 64 खिले, त्याचे 32 दात, याचे 32 दात, दोघंही हसायला लागतात. 64 खिले. 20 खडे कर जोर, याची 10 बोट, त्याची 10 बोट, 10 आणि 10 20, ते 20 जण म्हणे हात जोडून उभे राहतात. हरिजन से हरिजन मिले, हरिभक्ताला जेव्हा हरिभक्त प्राप्त होतो, बिहसे 7 करोड. याच्या अंगावरचे 3.5 कोटी रोम आणि त्याच्या अंगावरचे 3.5 कोटी रोम, या या 3.5 कोटी रोमांना प्रत्येकाचा आनंद होतो आणि त्याचे 3.5 कोटी, याचे 3.5 कोटी, असे झाले 7 कोटी. विहसे 7 करोड. इतका आनंद झाला म्हणे दोघांना भेटून. उद्धवजी अतिशय आनंदित झाले, विदुरजीही अतिशय आनंदित झाले. आणि उद्धवजींचं महात्म्य इथं शुकाचार्य सांगतायत. उद्धवजी सामान्य नव्हते, भगवान श्रीकृष्णाचे अत्यंत लाडके आणि विख्यात असणारे सेवक होते उद्धवजी. शांत स्वभावाचे होते, अखंड भगवंतावर प्रेमभाव धारण करणारे होते. बरं, नुसतंच प्रेम त्यांच्याकडे होतं असं नाही, ज्ञानही होतं. साक्षात बृहस्पतीचे शिष्य होते, देवगुरु बृहस्पतीचे शिष्य. आणि असे ते उद्धवजी विदुरजींना भेटतायत. दोघांनी एकमेकांना प्रेमानं गाढ असं आलिंगन दिलं. आनंद ओसंडायला लागला. आणि भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचं कुशल विचारावं या अपेक्षेनं विदुरजींनी प्रश्न केला. विदुरजींनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत, पण ते सगळे प्रश्न जवळजवळ सारखे आहेत. तुम्ही
वाचून पहा. प्रत्येकाचं कुशल विचारलंय, मात्र त्यांना विशेषण देऊन विचारलेले, म्हणून ते जास्त विस्ताराने न पाहता विदुरजी विचारतात, वसुदेवाच्या घरी भगवान श्रीकृष्ण सुखानं आहेत ना? वसुदेवजी खुशाल आहेत ना? यादवांचा जो सेनापती आहे प्रद्युम्न, तो सुखामध्ये आहे ना? उद्धवजी, उग्रसेन सुखामध्ये आहेत ना? यादवांचे जे अधिपती आहेत असे उग्रसेन सुखात आहेत ना? कृष्णपुत्र सांब अर्जुनापासून धनुर्विद्येचं सरहस्यासह ज्यानं शिक्षण घेतलेलं आहे असा सात्यकी आनंदात आहे ना? अक्रूर प्रसन्न चित्त आहेत ना? देवकी आनंदात आहे ना? अनिरुद्ध आनंदात आहे ना? सत्यभामेचा पुत्र चारुदर्शन गद सर्वजण सुखरूप आहेत ना? युधिष्ठिर धर्म मर्यादेचं पालन करत करत राज्य करतायत ना? त्यांचं राज्य वगैरे व्यवस्थित चालू आहे ना? हे विचारलं. ज्या भीमानं अत्यंत मोठा क्रोध धारण केलेला आहे त्या भीमाचा क्रोध थोडा तरी कमी झाला का नाही, का अजून तसाच्या तसाच आहे, असा प्रश्न केला. पुन्हा विचारलं, भगवंताचा अत्यंत लाडका सखा अर्जुन धनुष्यधारी, गांडीव धनुष्यधारी अर्जुन सुप्रसन्न आहे ना? नकुल सहदेव कुशल आहेत ना? असे सगळ्यांचे क्षेमकुशल समाचार विचारले. आणि विचारता 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 धृतराष्ट्राची आठवण आली. विदुरजी म्हणतात, त्या धृतराष्ट्राला अधःपतनाकडे जाऊन उद्धवजी माझ्या अंतःकरणाला फार वेदना होत होत्या. मी सारखं त्याला सांगत होतो की महाराज आपण चुकत आहात, तरी सुद्धा आपल्या मुलाच्या म्हणण्यामध्ये होला हो मिळवून त्यानं मला गावाच्या बाहेर, राज्याच्या बाहेर हाकलून दिलं. माझ्या मनाला त्याचा क्षोभ नाहीये, माझी एवढीच इच्छा होती की त्याचं कल्याण व्हावं. भगवंताची ही माया आहे आणि त्या मायेचा मी स्वीकार केलेला आहे. परमात्म्याच्या मायेला मी जाणलेलं आहे. परमात्म्याच्या अंतःकरणात जशी इच्छा होते अमुक अमुक व्यक्तीची बुद्धी व्हावी तशी त्याची बुद्धी होत असते. दुष्टांची बुद्धी दुष्टच होत असते, म्हणून त्याला माझा चांगला सल्ला पटलेला नाही. असो म्हणे, आता उद्धवजी तुम्ही मला भेटलेला आहात तर मला भगवंताच्या कथा तुम्ही सांगा. वार्ताम सखे कीर्तय तीर्थ कीर्ते. हे उद्धवजी, भगवंताच्या पवित्र कथा मला तुम्ही सांगा. का सांगा, कशासाठी सांगा? टाइमपास होत नाही म्हणून सांगा का? टाइमपाससाठी नाही सांगा. कारण सांगितलंय कबीर महाराजांनी, सुतदारा और लक्ष्मी पापी के भी होय, संत समागम हरी कथा तुलसी दुर्लभ दोय. सुत म्हणजे पुत्र, दारा म्हणजे पत्नी आणि लक्ष्मी म्हणजे संपत्ती. सुत दारा और लक्ष्मी पापी के भी होय. पाप्याला सुद्धा हे सगळं मिळू शकतं, पण जगामध्ये दोन गोष्टी दुर्लभ आहेत. संत समागम हरी कथा तुलसी दुर्लभ दोय. एक आहे तो संत समागम आणि दुसरी आहे भगवंताची कथा. या दोन दुर्लभ गोष्टी प्राप्त होत आहेत, म्हणजेच मला तुमचा संग सत्संग प्राप्त होतोय. आणि आता दुसरी दुर्लभ गोष्ट तुम्ही मला प्राप्त करून द्या, ती म्हणजे भगवंताच्या कथा तुम्ही मला सांगा. आणि हे ऐकल्याबरोबर उद्धवजींना अतिशय आनंद झाला. दुसऱ्या अध्यायामध्ये शुकाचार्य वर्णन करतात. इति भागवत पृष्ठ क्षत्रा वार्तां प्रियाश्रयां प्रतिवक्तुं न चोत्सेह औत्कंठ्यात् स्मारितेश्वरः. विदुरजींनी परमभक्त उद्धवांना भगवान श्रीकृष्णाच्या संबंधी प्रश्न विचारले. भगवंतासंबंधी महात्म्याला विचारलं की त्याला खूप आनंद होत असतो. आणि मग उद्धवजींना भगवान श्रीकृष्णाची आठवण झाली आणि त्यांचं हृदय भरून आलं. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. कंठामध्ये कंठ भरून आलेला आहे, सर्व अंग रोमांचित झालेलं आहे. आणि उद्धवजी परमात्म्याचं चिंतन स्मरण करायला लागले. उद्धवजींचा अधिकार शुकाचार्य सांगतायत. राजा, अरे उद्धव जेव्हा 5 वर्षाचे होते, उद्धवांचा एकच खेळ असायचा. माती घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि खेळणी तयार करायची. खेळणी कसली म्हणजे सामान्य खेळणी नाही, भगवंताची मूर्ती तयार करायची. त्याला बासरी वगैरे सुंदर तयार करायची आणि त्या मूर्तीची पूजा करायची. तिला बघत राहायचं, तिचं नामस्मरण करायचं, तिचं चिंतन करायचं, तिला हृदयामध्ये साठवायचं. असं सगळं उद्धवजी करत असत. तासन तास ते भगवंताच्या मूर्तीशी खेळत असत, भगवंताशी संवाद साधत असत. आणि खूप वेळ झाला की त्यांची आई बोलवायला यायची, उद्धवा अरे काहीतरी खाऊन घे,
सकाळपासून तू खाल्लेलं नाही, लोक चहा नाश्ता करून भागवताला यायला लागली, तुझं काय? असं म्हणायचे. कोण म्हणायची? उद्धवांची आई म्हणायची, उद्धवान. पण उद्धवजींना आईचं बोलणं सुद्धा ऐकू यायचं नाही, कारण त्यांचं लक्ष हे केवळ परमात्म्यामध्ये एकाग्र झालेलं होतं, अंतःकरण परमात्म्यामध्ये स्थिर झालेलं होतं. म्हणून बाकीच्यांचा सगळ्या जगाचा त्यांना विसर पडलेला होता. आणि खूप आईनं त्यांना बोलवावं, मग कसं तरी आईने घेऊन जावं, मग भरवावं, पुन्हा त्यांनी खेळण्यामध्ये आसक्त व्हावं. आणि जेव्हा इतकं प्रेम असणाऱ्या उद्धवजींनी भगवान श्रीकृष्णाचं नाव ऐकलं, त्यांना काहीही थोडा वेळ बोलता आलं नाही म्हणे. भागवतामध्ये वर्णन केलंय, समुहूर्तमभूत तुष्णीम, 2 घटका त्यांना काहीच बोलता आलं नाही. नंतर भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचं स्मरण केलं, तीव्र भक्तियोगामध्ये बुडून गेले, आनंद मग्न झाले, सर्व शरीरावर रोमांच दाटून आले आणि नेत्रामधून अश्रुधारा व्हायला लागल्या. जगासाठी, संसारासाठी रडणारे जगामध्ये खूप जण आहेत, पण भगवंतासाठी रडणारे मनुष्याणाम सहस्त्रेषु असतात, लक्षात घ्या. गोपिकांचं वर्णन भागवतामध्ये येतं, रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसाहा. गोपिकाही रडतात, आपणही रडतो, पण आपलं सांसारिक कमी असती म्हणून रडलं असतं. पण गोपिकांचं रडणं रुरुदु सुस्वरम राजन, एकच कारण आहे, कृष्ण दर्शन लालसा, भगवंताचं दर्शन व्हावं याकरता भक्त महात्मे रडत असतात. आणि मग विदुरजी खूप रडायला लागले. उद्धवजींना जेव्हा प्रेमसागरामध्ये बुडलेलं पाहिल्याबरोबर विदुरजींना अत्यानंद झाला. धन्य धन्य उद्धवजी असं वाटलं विदुरजींना. आणि मग थोडंसं स्वतःला उद्धवजींनी सावरलं आणि उद्धवजी विदुरजींना सांगायला लागले, कृष्णद्युमणिनीं रोचे गीर्णेष्व जगरेणः किं नुनः कुशलं ब्रूयाम गतश्रीषु गृहेष्वहम्. विदुरजी, कृष्णरूपी सूर्य आता आमच्याकडून अस्ताला गेलेला आहे म्हणे. कालरूपी अजगरानं आमच्या घरांना गिळून टाकलेलं आहे, आमची घरं आता ओसाड झालेली आहे. तुम्ही सगळ्यांचं कुशल विचारताय विदुरजी, पण मी काय आता कुशल सांगू. हे मनुष्य लोक फार अभागी आहेत म्हणेन, त्यातल्या त्यात आम्ही यादव तरी फारच अभागी. आमच्या जवळ परमात्मा राहत होते, पण जवळ असणारा तो परमात्मा आम्हाला समजला नाही. आम्ही फक्त त्यांना यादव श्रेष्ठ समजत होतो, पण भगवान हे प्रत्यक्ष परमात्म तत्व आहे, परब्रह्म आहे, हे मात्र आम्हाला समजलं नाही. असे अतिपरिचयात अवज्ञा होत असते. चातुर्मासाला राहणारे रोज दर्शनाला जातील, पंढरपुरातले किती जातात बघा बरं तुम्ही. इथं भागवत ऐकायला सुद्धा 6 वाजल्यापासून आप्पा सांगत असतात, किती जण येतात. का? कारण भगवंताची कुणाला गरजच वाटत नाही. फार थोड्या जणांना भगवंताची गरज वाटते. म्हणून भगवंताला म्हणावं लागलं, मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चिद यतती सिद्धये. द्वापरयुगामध्ये परमात्मा झाले, सहस्त्रात होते. नंतर ज्ञानोबरायांनी म्हणले, आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतीरी विपाईला निगे. कोट्यावधी माणसात एखाद्याला परमात्म्याची आवड होते. नंतर झाले तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. असा एखादा असणारे कलियुगामध्ये ज्याला भगवंताची आवड असेल. म्हणून आमच्या जवळ परमात्मा होते विदुरजी, पण परमात्म्याला आम्ही केवळ यादव श्रेष्ठ समजलं. आम्हाला कधीही त्यांचं महात्म्य समजून घेता नाही आलं म्हणे. महात्म्यांची बुद्धी जरी आम्ही त्यांना यादव श्रेष्ठ समजत असलो, शिशुपाल त्यांचा द्वेष करत असला, तरी जे खरे महात्मे आहेत त्यांची बुद्धी मात्र याच्यापासून विचलित होत नाही. ते परमात्म्याला परमात्म तत्व म्हणूनच पाहतात. आणि मग उद्धवजींना भगवंताच्या त्या सौंदर्याचं भान झालं, सौंदर्याची आठवण झाली. उद्धवजी सांगतात की भगवंतानी आपल्या मायेनं दिव्य असं स्वरूप धारण केलेलं होतं. इतकं सुंदर रूप परमात्म्याने धारण केलं होतं म्हणे की परमात्म्याला सुद्धा कधी कधी स्वतःच्या रूपाचा मोह निर्माण व्हायचा. जेव्हा भगवंतानी द्वापरयुगामध्ये मैयाकडे अवतार घेतला, यशोदा मैयाकडे, छोटेसे परमात्मा रांगायला जेव्हा लागले, तेव्हा रांगत 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 एका खांबाजवळ आले. आणि त्या खांबामध्ये, तो खांब होता मणिमय, त्याच्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. भगवान त्याच्याकडे बघतच बसले की एवढा सुंदर कोण आहे. स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे परमात्मा बघत बसले. आता त्यांनी, भगवंतानी हात वर केला की त्यांनी हात वर करावा, भगवंतानी जीभ बाहेर काढली की त्यांनी जीभ बाहेर काढावी, त्यांनी ये ये म्हणलं की त्यांनी तिकडून प्रतिबिंबानी पण ये ये म्हणावं. भगवान थोड्या वेळाने रडायला लागले.
मैयाने विचारलं, बाळ का रडतोस? तेव्हा भगवंतांनी सांगितलं, मैया तो जो खांबातला आहे ना, तो माझ्याबरोबर मला खेळायला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या रूपाचाही ज्याला मोह होतो त्याचं रूप किती सुंदर असेल. हर्षमिश्र नावाच्या पंडितांनी म्हणलेलं आहे, जेव्हा दमयंतीला तयार केलं तेव्हा चंद्रावरची मुठभर माती आणली होती आणि दमयंतीला तयार केलं होतं. तर ती दमयंती एवढी सुंदर होती की देवांना, स्वर्गातल्या देवांना तिचा मोह पडायचा, एवढी ती सुंदर होती. जर चंद्रावरची मुठभर माती घेऊन तिचं शरीर निर्माण केलं आणि देवांना मोह पाडण्याचं सामर्थ्य तिच्या सौंदर्यामध्ये असेल, पांडुरंगाचं वर्णन करताना म्हटलंय, तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कोटी चंद्राचा प्रकाश आहे तुझ्या मुखावर. म्हणजे भगवंताचं सौंदर्य काय असेल, अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा. जेव्हा परमात्मा रासक्रीडा करायला आले तेव्हा कृष्ण कथामृतामध्ये आप्पांनी वर्णन केले, आदरणीय वरदानंद भारतीयांनी, सुंदरपण ये सौंदर्यासी मधुर होत लावण्य. सौंदर्याला सुंदरपणा देणारे असे परमात्मा आहेत. आपण रुक्मिणी मातेच्या अष्टकामध्ये सुद्धा म्हणतो, सौंदर्य सुंदर करीम करुणामृताब्धिम. सुंदरपण ये सौंदर्यासी मधुर होत लावण्य, मोहकताची मोहित झाली उपमा नुरली अन्य. मोहकताच ज्याच्याकडे मोहित होऊन जाते असं परमात्म्याचं ते सुंदर रूप आहे म्हणे. मोठमोठ्या महात्म्यांना वेड लावणारं ते परमात्म्याचं सुंदर रूप आहे. आणि उद्धवजी सांगतात, विदुरजी, परमात्मा स्वतःच्या रूपानंच मोहित होत असत. युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ होता आणि त्या राजसूय यज्ञामध्ये भगवान श्रीकृष्णांनी जे महात्मा येतात त्या महात्म्यांचं पाय धुण्याचं काम घेतलेलं होतं. आणि जेव्हा परमात्मा त्या राजसूय यज्ञामध्ये इकडं तिकडं वावरायचे, त्रैलोक्यातले सगळे राजे, त्रैलोक्यातले सगळे देव त्या राजसूय यज्ञामध्ये आलेले होते, पण सगळ्यांच्या नजरा केवळ परमात्म्यावर खिळलेल्या असायच्या. इकडं तिकडं त्यांची नजर जात नव्हती. का? कारण भगवंताच्या सौंदर्याचा आस्वाद ते घ्यायचे. लोक म्हणतात, काय बघायचे त्या पंढरपूरला, काळा तर आहे देव, काय त्यात एवढं सौंदर्य आहे. पण जे सौंदर्य ज्ञानोबारायांना दिसलं ते आपण सौंदर्य बघत नाही असं नाही, बघतो आपण देवाचं सौंदर्य, पण कधी नवरात्रात, जेव्हा त्यांनी दागिने घातलेले असतात. लोक दागिने बघायला जातात का देव बघायला जातात हा मोठा प्रश्नच आहे. तसा देवाकडे बघताना दागिन्यांकडे नाही बघायचं, भगवंताकडेच बघायचं. आणि मग परमात्म्याचं असं रूप मोठमोठ्या महात्म्यांना वेड लावणारं भगवंताचं रूप आहे. आपल्या नजरा खेळतात पण दागिन्यावर खेळतात, देवावर नाहीत खेळत. पण राजसूय यज्ञाच्या वेळी मात्र सर्वांची नजर, सर्व महात्मे, ऋषी मुनी, मोठमोठे राजे हे केवळ भगवंताच्या रूपाचा आस्वाद करत होते आणि म्हणत होते, केवढ्या मोठ्या चतुराईनं विधात्याने यांना बनवलेलं आहे म्हणे, काय सौंदर्य भगवंतांनी धारण केलेलं आहे असं लोक बोलायचे म्हणे. पुन्हा शुकाचार्य सांगतात, यस्यानुराग प्लुतहास रास लीलावलोक प्रतिलब्धमानाः. ज्यांचा हास्य, विनोद, त्यानंतर लीलेनं पाहणं यानं संमोहित झालेल्या गोपिका होत्या. आणि इतक्या संमोहित झालेल्या गोपिका होत्या, आता बाकीच्यांनी तर भगवंताचं मोठं झाल्यावर रूप बघितलं, पण गोपिकांनी तर बालरूपापासून परमात्म्याला पाहिलं होतं. धावणारा, हसणारा, बोलणारा, खोड्या करणारा, चोऱ्या करणारा परमात्मा त्यांनी पाहिलेला होता. त्यामुळे त्यांचं तर चित्त जास्तच आसक्त होतं भगवंतामध्ये. भगवंताची नुसती वेणू ऐकू आली की काम धंदा सगळं अर्धवट टाकून गोपिका पळत होत्या. सगळं, गाईचं दोहन कुणी करत असायचं, कुणी पतीची सेवा करत असायचं, कुणी सासूची सेवा करत असायचं, सगळं एका मिनिटामध्ये सोडायचं आणि भगवंताकडे त्या धावत जायच्या. एवढे भगवंतांनी त्यांचं चित्त आसक्त करून घेतलं होतं. कृष्ण या शब्दाचा अर्थच आकर्षण आहे. कर्षती इति कृष्ण, हा जो भक्ताच्या हृदयाला आकर्षून घेतो त्यालाच तर म्हणायचं कृष्ण. आणि मग शुकाचार्य सांगतात, चराचर जगत आणि प्रकृतीचे स्वामी असलेल्या भगवंतांनी पाहिलं, शांत स्वभावाच्या महात्म्यांना असुर हे पीडा करतायत, त्रास देतायत. आणि भगवंतांनी आपलं प्रतिज्ञा वाक्य आठवलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि ते परमात्मा करुणेनं द्रवले म्हणे. आणि त्या परमात्म्यांनी अजन्मा असून सुद्धा बलरामासह, बलदाऊ भैयासह
प्रगट होणं केलं. कसं प्रगट होणं केलं? फार सुंदर दृष्टांत दिलाय. लाकडातील अग्नीप्रमाणे परमात्मा प्रगट झाले. हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मे जाना. जसं परमात्मा व्यापकच आहेत. लोक विचारतात देवाला प्रगट होण्याची काय गरज आहे जर ते व्यापकच आहेत तर. परमात्मा व्यापक आहेत, त्यांना अवतार घ्यायची काय गरज हा जर प्रश्न कोणी विचारत असेल. असे परमात्मा चराचरामध्ये व्यापक आहेत ही गोष्ट खरी आहे. जसं दह्यामध्ये लोणी आहेच पण त्याचं मंथन करावं लागतं आणि त्याला प्रगट करावं लागतं, तसं चराचरामध्ये परमात्मा आहेत पण आपल्या मनाचं आणि मंथन करावं लागतं. त्या मनातून जेव्हा जाणीव होते चराचरामध्ये परमात्मा आहे, चराचरामध्ये भगवत दर्शनही व्हायला लागतं, पण ती जाणीव आधी मनातून व्हावी लागते आणि त्याकरता भगवंताच्या कथेनं मनाचं मंथनही व्हावं लागतं. लाकडामध्ये अग्नी आहे पण त्याचं घर्षण करावं लागतं. जेव्हा लाकडामधल्या अग्नी घर्षणानं प्रगट होतो तेव्हा तो आपल्याला पूर्ण रूपानं दिसू शकतो. तसा परमात्मा प्रगट करावा लागतो. जीवाचं येणं हे कर्मानं येणं असतं. आपण येतो ते प्रारब्ध कर्मानं येतो आणि परमात्मा येतात ते करुणेनं येत असतात. कर्मानं येणं आणि करुणेनं येणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि मग परमात्म्यानी उद्धवजी आता या अध्यायामध्ये भगवान कसे आले आणि भगवंतांनी काय काय लीला केल्या याच्यात थोडक्यामध्ये वर्णन करणार आहे. भगवंतांनी अजन्म असून सुद्धा वसुदेवाच्या घरी जन्म घेण्याची लीला केली म्हणे. अजन्म असून जन्म घेतला. सर्वांना अभय देणारे असून सुद्धा जेव्हा जन्माला आले तेव्हा म्हणायला लागले, कंसाला भीती आहेस ना म्हणे माते, हे वसुदेवजी, हे पिताजी, तुम्हाला कंसाची भीती वाटते ना, मग मला काय करावं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मला गोकुळामध्ये तुम्ही घेऊन जा. माया उपजली तेथे, जिथं माया उपजली आहे तिथं मला तुम्ही घेऊन जावा. अजन्म असून जन्म घेतात, सर्वांना अभय देणारे असून भयभीत होण्याची लीला परमात्मा करतात आणि अतुल पराक्रमी ज्यांच्या धनुष्याच्या टणत्काराने त्रिभुवनातले देव थरथर थरथर कापतात असे परमात्मा, पराक्रमी असणारे परमात्मा काल यवनाला बघून पळून जातात म्हणे. ही सुद्धा भगवंताची लीलाच आहे. आता तो नटवर वपूच आहे, नाटक करायला त्याला काय अवघड आहे. सगळी नाटकं भगवंताला करता येतात आणि नाटकी भक्ती करणाऱ्यांना ओळखताही येतं बरं का भगवंताला. त्यामुळं भगवंताकडे डबल रोल नाही चालत. सरळ सरळ आणि जसं आहे तसं चित्त भगवंताकडे. दंभानं एखादा भक्ती करत असेल भगवंताच्या नजरेतून तो नाही वाचू शकत. तसं परमात्मा अशी लीला करायला लागले म्हणे. आणि जेव्हा देवकी वसुदेवांकडे आले पुन्हा एकदा 12 वर्षांनी, 11 वर्ष लीला केलेल्या आहेत असं वर्णन येतं कुठं कुठं. आणि जेव्हा परमात्मा परत आले, देवकी वसुदेवांना मुक्त केलं, तेव्हा भगवंतांनी दोघांचीही क्षमा मागितली. हे पिताजी, हे तात, हे माते, कंसाचं मोठं भय असल्यामुळं मला लपून बसावं लागलं, तुमची सेवा मी करू शकलो नाही. 12 वर्ष मी जन्माला येऊनही तुम्हाला तुरुंगात राहावं लागलं, त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा. माझ्या अपराधाकडे लक्ष देऊ नका, माझ्यावर प्रसन्न व्हा, असं परमात्मा बोलले. उद्धवजी सांगतात, माझ्या भगवंताचं ते आई वडिलांना क्षमा मागणं जेव्हा मला आठवतं माझं चित्त व्याकुळ होतं म्हणे. पुढं सांगतात, भगवंतांनी नुसत्या भुया जरी वाकड्या केल्या तरी सगळ्याचा संहार परमात्मा करू शकतात. पृथ्वीचा भार परमात्मा नष्ट करू शकतात. अशा परमात्म्याला कोण विसरेल, अशा भगवंताला कोण विसरू शकेल. राजसूय यज्ञाच्या वेळी हे विदुरजी, आपण सर्वांनी एक दृश्य पाहिलं होतं, आठवतंय का तुम्हाला? विदुरजींनी विचारलं कोणतं? उद्धवजी सांगतात, जेव्हा शिशुपाल भगवंताला शिव्या द्यायला लागला, 100 अपराध भगवंतांनी त्याचे क्षमा केले आणि त्याला भगवंतांनी मारून टाकलं. त्याच्या देहातून एक ज्योत निघाली, ती भगवंताच्या देहामध्ये प्रविष्ट झाली. योग्यांनाही न मिळणारी अशी गती शिव्या देणाऱ्या शिशुपालालाही ज्यांनी दिली, त्या परमात्म्याची आठवण मला होते. आणि अशा परमात्म्याचा वियोग कोण बरं सहन करेल? पुढे म्हणतात उद्धवजी, महाभारताच्या युद्धामध्ये आता काय होतं, महाभारताच्या युद्धामध्ये कौरव पक्ष एका बाजूला आहे, पांडव पक्ष एका बाजूला आहे. आणि भगवंताची दृष्टी ही कौरव पक्षांच्या सैन्यावर होती, एकमेकासमोर उभारणार आहेत ना. त्यामुळं जे पांडव पक्षातले मेले ते दुर्योधनादिकांना बघत बघत मेले आणि कौरव पक्षातले जे मेले ते भगवंताला बघत बघत मेले. त्यामुळं कौरव पक्षातल्यांची मुक्ती पहिल्यांदा झाली. राम चरित्रामध्ये सुद्धा असंच सांगितलं जातं, जे रामाला बघत बघत मेले ते सगळे परधामाला गेले, सगळे राक्षस.
आणि जे वानरं मरून पडली होती त्यांचं लक्ष होतं रावणाकडे. आणि रावणाकडे बघत बघत मेल्यामुळे त्यांची गती काय होणार आहे ते आता तुम्हाला माहिती आहे, सांगायची काही गरज नाही. म्हणून पुन्हा परमात्म्याला भगवंताला त्या वानरांना सद्गती द्यावी लागली. परमात्मा इथं उद्धवजी वर्णन करतात, महाभारताच्या युद्धामध्ये सगळी कौरव सेना जेव्हा मरत होती, भगवान श्रीकृष्णाचं मुखकमलाचं पान करत करत मरत होती म्हणे. आणि सगळेच्या सगळे परमधामाला प्राप्त झालेले होते. भगवान श्रीकृष्ण हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत विदुरजी. कुणी सुद्धा त्यांची बरोबरी करू शकत नाही. इंद्रादिकासारखे देव ज्यांच्या मस्तकावर ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतात असे ते परमात्मा आहेत, असे ते लीलामय परमात्मा आहेत. पण ते परमात्मा ज्यांची त्रैलोक्यावर सत्ता चालते ते परमात्मा जेव्हा उग्रसेनाच्या समोर उभं राहत असत तेव्हा म्हणत असत, महाराज आमची प्रार्थना ऐका, असं म्हणत असत. म्हणजे त्यांचा विनम्र भाव किती मोठा असेल. मोठं होणं माणसाला जमतं, पण मोठेपणात लहान होणं माणसाला जमत नाही, लक्षात घ्या. जो लहान होतो तोच महान होत असतो. विद्या विनयेन शोभते, विद्या ही विनयानं नम्रतेनं शोभून दिसत असते. मोठा पराक्रम भगवंताकडे, सौंदर्य भगवंताकडे, ज्ञान भगवंताकडे. म्हणून तर अर्जुनाला गीता सांगितली, उद्धवाला सुद्धा गीता सांगितली एकादश स्कंदामध्ये, उद्धव गीता म्हणतात त्याला. असं ज्ञानसंपन्न असणारा परमात्मा, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रियः ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इति रणा, विष्णू पुराणकारांनी म्हटलेले. असा असणारा परमात्मा एवढा विनम्र होतो. म्हणून त्या भगवंताच्या विनम्रतेचं चिंतन करून आमच्यासारख्या सेवकाचं चित्त व्यथित होतं. भगवंताचा विनय बघून भगवंताला पुन्हा पुन्हा नमस्कार करावा अशी इच्छा जागृत होते म्हणे. आणखी काय सांगू विदुरजी, अहो माझे भगवान 5 दिवसाचे होते आणि 5 दिवसाचे असताना हलाहल विष स्तनामध्ये भरून पूतना भगवंताला मारायला आली. पूतनेनं भगवंताला मांडीवर घेतलं, विषानं भरलेला स्तन भगवंताच्या मुखामध्ये दिला आणि भगवंतानी तिचं विष प्राशन केलं. जिनं विष पाजलं तिला मारून तर टाकलंच, पण तिला सद्गती दिली परमात्म्याने. खरं तर तिला दुर्गती द्यायला पाहिजे होती. अरे हिनं मला विष घालून मारलेलं आहे, हिची दुर्गती व्हावी असं भगवंताला वाटायला हवं होतं. पण कंवा दयालुम शरणं व्रजेम अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्यम कंवा दयालुम शरणं व्रजेम. परमात्म्यानी यशोदेला जी गती दिली तीच गती पुतनेला दिलेली आहे. मग अशा भगवंताला, दयाळू भगवंताला सोडून कुणाला बरं शरण जावं. भगवंताच्या कर्मामध्ये जरी भेद दिसत असला तरी भावना मात्र भगवंताची सगळ्या जीवावर कल्याण करण्याचीच असते. हे भगवंतानी या लीलेतून दाखवून दिलं म्हणे. उद्धवजी म्हणतात, मी आसुरांना सुद्धा भक्त समजतो, कारण आसुर सुद्धा द्वेषानं का होईना पण भगवंताचं चिंतन करतात. कुठल्याही भावनेनं भगवंताचं चिंतन करणं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि त्या आसुरांनी सतत द्वेषानं का होईना भगवंताचं चिंतन केलं. म्हणून भगवान श्रीकृष्ण त्यांना गरुडावर बसलेले, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले सुदर्शन चक्रधारी परमात्मा त्यांना दिसत होते. असुरांनाही असे परमात्मा दिसत होते, कारण द्वेषानेही त्यांनी चिंतन केलेलं होतं. अशा परमात्म्यानी, माझ्या परमात्म्यानी हे विदुरजी 11 वर्ष आपलं तेज गुप्त ठेवलं म्हणे. गोकुळामध्ये ते राहिले आणि त्यानंतर तिथं लीला करताना वासरांना चारण्याची लीला, गायींना चारण्याची लीला त्यांनी केली. कधी बाललीला करायचे, कधी रडायचे, कधी हसायचे, कधी कधी गोप बालकांची बासरी वाजवून, वेणू वाजवून करमणूक करायचे, लीला करायचे. आणि मोठमोठे जे राक्षस कंसानी पाठवले माझ्या परमात्म्यांनी लीलया त्यांना मारलं म्हणे. यमुनेचं पाणी विषमिश्रित झालेलं होतं, त्या कालियाला मारून म्हणजे त्याचा निग्रह करून परमात्म्यांनी ते विषमिश्रित पाणी शुद्ध केलं. म्हणून आमचे आप्पा सांगत असतात, पर्यावरणाचे आद्य प्रवर्तक जर कुणी असतील तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत. पुन्हा परमात्म्यांनी गोयज्ञ करवला, म्हणजेच गोवर्धनाची पूजा परमात्म्यांनी करवली. माझ्या इंद्राला राग आल्याबरोबर भगवंतांनी गोवर्धन पर्वत धारण केला. अशा अनेक लीला परमात्म्यांनी केलेल्या. आणि नंतर माझे परमात्मा विदुरजी मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये आल्यानंतर कंसाला त्यांनी मारून टाकलं. देवकी वसुदेवांनी सांदीपनी ऋषींकडे त्यांची शिक्षणाची, विद्याध्ययनाची व्यवस्था केली. सांदीपनी मुनींच्याकडे 14 दिवसामध्ये 14 कला, 64 दिवसामध्ये 64 विद्या परमात्म्यांनी शिकलेल्या आहेत म्हणे.
आणि त्यांचा पुत्र जो मरून गेला होता तो पुत्र त्यांना परत आणून दिला. नंतर माझ्या परमात्म्याने भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी हिच्याबरोबर विवाह केला म्हणे. त्या विवाहामध्ये तो विवाह करताना रुक्मिणीचं हरण करताना युद्ध झालं, त्यातही अनेक असुरांचा भगवंतांनी उद्धार केला. पुन्हा परमात्म्यांनी स्वयंवरामध्ये वेसण नसलेल्या 7 बैलांना वेसण घालून नागनजिती हिचा स्वीकार केला. सगळ्यांचा मानभंग, अहंकारी असणाऱ्या राजांचा मानभंग परमात्म्यांनी केला. सत्यभामेला प्रसन्न करण्यासाठी स्वर्गातून कल्पवृक्ष म्हणजे पारिजात परमात्म्यांनी आणलेला आहे. भौमासुरानं पळवून नेलेल्या ज्या राजकन्या होत्या 16,100 त्या राजकन्यांचं पाणीग्रहण माझ्या भगवंतांनी केलं. तेही साधं नाही विदुरजी, एकाच वेळी एका मुहूर्तावर एका ठिकाणी तेवढी रूपं घेऊन परमात्म्यांनी त्यांचं पाणीग्रहण केलं. असा अद्भुत असणारा माझा परमात्मा आहे. त्यानंतर त्या राजपुत्रींना म्हणजे ज्या राजकन्यांचा स्वीकार परमात्म्यांनी केला होता त्या प्रत्येकीला 10-10 पुत्र झाले. त्या सारख्याच 10-10 पुत्रांना जन्म दिला. नंतर परमात्मा अनेक असुरांना मारतात, कालयवनाला वगैरे मारलेलं आहे. 100 द्विविध, बाणासूर, मूर, बलवल, दंतवक्र, काहींना स्वतः मारलं भगवंतानी, काहींना दुसऱ्यांच्या करवी परमात्म्यांनी मारवलं म्हणे. धृतराष्ट्र आणि पांडू यांच्यामध्ये अन्यायाचा, अधर्माचा जो पक्ष होता धृतराष्ट्राचा, त्यांच्यामध्ये युद्ध ठरलेलं होतं आणि त्या युद्धामध्ये धर्माच्या पक्षानं परमात्मा उभं राहिले. अधर्माचा संहार करण्यासाठी धर्मपक्षीयांना भगवंतांनी प्रवृत्त केलं. भीमसेनाच्या गदेनं हजारो राक्षस मरून पडत होते. दुर्योधनही पडलेला होता. पण दुर्योधन पडल्यानंतर कौरवांच्या सेनेचा संहार झाला, आता सगळा भार उतरला असं माझ्या भगवंताला अजिबात वाटलं नाही. कारण बाकीचे हे जरी मेलेले असले कौरव पक्षीय तरी सुद्धा अजून जगाला छळण्यासाठी काही जण राहतील, ते म्हणजे यादव, हे भगवंताला माहित होतं. मग आता यादवांचा संहार कोण करेल? कौरवांचा संहार पांडवांनी केला, यादवांचा संहार करणारं कुणी नाहीये, त्यांचं त्यांनाच भांडून मारावं लागेल असा विचार केला. आणि मग परमात्म्यांनी एक लीला रचलेली आहे. तत्पूर्वी परमात्म्यांनी युधिष्ठिराला राज्यावर बसवलं. त्या धर्म मर्यादेनं त्याला राज्य करायला सांगितलं.